ओके, तर आज आपण पाहणार आहोत स्पेसिएशन म्हणजे काय? स्पेसिएशन तर बघा, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. आपण बघितलं इव्होल्युशन म्हणजे काय? ग्रॅज्युअल चेंजेस होतात आणि त्या ग्रॅज्युअल चेंजेसमुळेच नवीन स्पेसीजचं फॉर्मेशन होतं. Species is the group of organisms that can produce fertile individuals through natural reproduction. तर स्पेसीज काय आहेत की एक ग्रुप आहे ऑर्गॅनिझम्सचा, त्या एकमेकांसोबत ब्रीड करू शकतात आणि नवीन ऑफस्प्रिंग, नवीन फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स प्रोड्यूस करू शकतात. Each species grows in specific geographical condition. प्रत्येक स्पेसीजला ग्रो होण्यासाठी काही जिओग्राफिकल कंडिशन्स लागतात, काही स्पेसिफिक एन्व्हायरमेंट लागतं. Their food, habitat, reproductive ability and period is different. त्यानुसारच त्यांच्या ॲबिलिटीज, त्यांचं फूड, त्यांचं हॅबिटॅट, त्यांचं रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी आणि त्यांचं ते रिप्रोडक्टिव्ह पिरियड हे वेगळं वेगळं असतं. However, genetic variation is responsible for formation of new species from earlier one. त्याचबरोबर जेनेटिक व्हॅरिएशन हे सुद्धा न्यू स्पेसीज फॉर्म होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं. Besides, geographical and reproductive changes are also responsible. आणि जेनेटिक व्हॅरिएशन सोबतच जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस सुद्धा न्यू स्पेसीजच्या फॉर्मेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. Similarly, geographical or reproductive isolation also leads to speciation. तसंच जिओग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन देखील स्पेसिएशनसाठी रिस्पॉन्सिबल असतो. तर बघा, जिओग्राफिकल आयसोलेशन कसं होतं? एखादा एरिया आहे आणि त्या ठिकाणी भूकंप झाला, त्या एरियाचे दोन भाग झाले, दोन वेगवेगळे भाग झाले. त्या एरियामध्ये काही स्पेसीज राहत होतात, तर त्या भूकंपामुळे ते दोन भाग झाल्यामुळे त्या काही स्पेसीज एका भागाकडे आल्या आणि काही दुसऱ्या, म्हणजेच त्यांचं आयसोलेशन झालं. हे जिओग्राफिकल आयसोलेशन झालं. तर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे काय? आता काही पर्टिक्युलर स्पेसीज आहेत जे की एकमेकांसोबत इनब्रीड करू शकतात, ब्रीडिंग करू शकतात. तर अशा काही स्पेसीज एका ठिकाणी येतील, यालाच काय म्हणतात? रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. ओके, तर आपण स्पेसिएशन बघितलं. यानंतर बघा ह्यूमन इव्होल्युशन. The biodiversity that is known today has been said to be formed from very simple unicellular organism due to evolution. आपण बघितलं की इव्होल्युशनमुळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स पासून मल्टीसेल्युलर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स तयार झाले आहेत. इन दिस इव्होल्युशन, ओरिजिन ऑफ ह्युमन इव्होल्युशन कॅन बी शोन ॲज पर द पिक्चर गिवन बिलो. इथं काही फोटोज दिले आहेत. Last dinosaur disappeared approximately 7 crore years ago. ते काय म्हणतात की 7 करोड वर्षांपूर्वी शेवटचा डायनासोर जो होता तो डिसअपिअर झाला. At that time, monkey-like animals are said to be evolved from some ancestors who were more or less similar to the modern lemurs. मग त्यानंतर मंकी लाईक ॲनिमल्स इव्हॉल्व झाली आणि ते आजचे जे लेमर्स आहेत त्यांच्यासारखे आहेत, असं यांचं म्हणणं आहे. Tail of these monkey-like animals of Africa is said to be disappeared about 4 crore
years ago. मग 4 करोड वर्षांपूर्वी हे जे मंकी लाईक ॲनिमल्स होते कुठे? आफ्रिकेमध्ये. त्यांची शेपटी डिसअपिअर झाली. कधी? 4 करोड वर्षांपूर्वी. They developed due to enlargement in brain. Their hands were also improved and thus ape-like animals were evolved. मग हळूहळू त्यांच्या ब्रेनमध्ये इव्होल्युशन झालं, त्यांचा ब्रेन इनलार्ज होत गेला आणि त्यामुळेच त्यांचे हँड सुद्धा इम्प्रूव्ह होत गेले आणि ते एप लाईक ॲनिमल्स सारखे इव्हॉल्व झाले. एप म्हणजे काय? वानर. वानरासारखे ते दिसू लागले. Meanwhile, these ape-like animals reached the South and Northeast Asia and finally evolved into gibbon and orangutan. मग हे जे आफ्रिकेतले एप लाईक ॲनिमल्स आहेत ते हळूहळू साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियामध्ये पोहोचले आणि ते नंतर गिबन आणि ऑरँगटन सारखे इव्हॉल्व झाले. गिबन म्हणजे काय? जे की शेपटी विहीन वानर आहे त्याला गिबन म्हणतात. आणि ओरंगटून म्हणजे वनमाणूस. मग त्या एप लाईक ॲनिमल्सचं इव्होल्युशन गिबन आणि ओरंगटून मध्ये झालं. रिमेनिंग एप लाईक ॲनिमल्स स्टेड इन आफ्रिका. म्हणजे काही बाकीचे जे एप लाईक ॲनिमल्स आहेत ते आफ्रिकेमध्येच राहिले. अँड फ्रॉम देम गोरिला अँड चिंपांजीज इव्हॉल्ड अबाउट 2.5 करोड इयर्स अगो. मग ते जे बाकीचे एप लाईक ॲनिमल्स जे की आफ्रिकेमध्ये होते त्यांपासून गोरिला आणि चिंपांजींसारखे ॲनिमल्स इव्हॉल्व झाले. गोरिला आणि चिंपांजीज इव्हॉल्व झाले. कधी? 2.5 करोड वर्षांपूर्वी. Evolution of some of the 2 crore years old species of apes seems to be occurred in different way. तर मग या एप्सचं इव्होल्युशन 2 करोड वर्षांपूर्वी वेगवेगळ्या प्रकारात झाले. गायींचे हँड्स इम्प्रूव्ह झाले, फूड्स इम्प्रूव्ह झाले, ब्रेनमध्ये इम्प्रूव्हमेंट आली असं. They had to use their hands more for eating food and other works. मग ते त्यांच्या हाताचा उपयोग फळे खाण्यासाठी, जेवण करण्यासाठी किंवा अदर काही वर्कसाठी, इतर कामांसाठी करू लागले. इथे बघा पिक्चर दिलेला आहे तुमच्या बुकमध्ये. पिक्चर्स आणि त्यांचे हे जे इथं नावं दिलेले आहेत ते बघून घ्या. Those apes started to live on land as the forest started to decline due to dry environment. मग काय झालं? एन्व्हायरमेंट ड्राय होत गेलं, वातावरण कोरडं होत गेलं, ज्यामुळे की जंगल नष्ट होण्यास सुरुवात झाली आणि जे हे एप्स आहेत, जे वानर आहेत ते जमिनीवर राहायला लागले. Their lumbar bones developed in such a way that they started to stand in erect posture in grasslands and thereby their hands became available for use anytime. मग त्यांचे जे लुंबार बोन्स आहेत ते असे डेव्हलप झाले की ते इरेक्ट पोस्चर मध्ये आले आणि ते ग्रासलँड्स एरियामध्ये राहू लागले. त्यांचं पोस्चर आता कसं झालं? इरेक्ट. अँड देअरबाय देअर हँड्स बिकेम अवेलेबल फॉर यूज. ते 2 पायावर उभा राहू लागले सरळ, म्हणून त्यांचे जे हँड्स होते ते इतर कामांसाठी वापरण्यास सुरुवात झाली. These first human-like animals with erect posture, which were using their hands, have evolved about 2 crore years ago. आणि हे जे फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल्स आहेत जे की इरेक्ट पोस्चरनं, जे की सरळ उभे राहतात आणि त्यांचे हात ते वेगवेगळ्या कामांसाठी यूज करतात, ते कधी इव्हॉल्व झाले? तर 2 करोड वर्षांपूर्वी. First record of human-like animal is with
us in the form of Ramapithecus ape from East Africa. तो जो पहिला ह्युमन लाईक ॲनिमल होता त्याला नाव काय दिलं, रामापिथेकस, आणि तो ईस्ट आफ्रिकेमध्ये एक्झिस्ट झाला. ईस्ट आफ्रिकेमधून रेकॉर्ड केलं. Afterwards, this ape grown up in size and became more intelligent, and thus the ape of South Africa evolved about 40 lakh years ago. त्याच्यानंतर हे एप त्यांची साईज वाढत गेली आणि ते मोर इंटेलिजंट होत गेले. आणि हे जे साऊथ आफ्रिकेचे एप्स आहेत ते 40 लाख वर्षांपूर्वी इव्हॉल्व झाले. The morphology of these human-like animals started to appear like to be the member of the genus Homo about 20 lakh years ago, and thus skilled human developed. आपलं बायोलॉजिकल नेम काय आहे? होमो सेपियन्स. तर आपण जिनस होमो मध्ये येतो. म्हणजेच जे ह्युमन लाईक ॲनिमल्स होते ते आपल्यासारखे दिसायला सुरुवात झाली. त्यांची जी मॉर्फॉलॉजी आहे ती सेम आपल्यासारखी होत गेली. कधी? 20 लाख वर्षांपूर्वी. अँड द स्किल्ड ह्युमन डेव्हलप. आणि ते वेगवेगळ्या गोष्टीत स्किल होऊ लागले, कुशल होऊ लागले. अबाउट 15 lakh years ago, human walking with erect posture was evolved. 15 लाख वर्षांपूर्वी सरळ चालणारे इरेक्ट पोस्चर मध्ये चालणारे ह्युमन्स इव्हॉल्व झाले. इट मे हॅव एक्झिस्टेड इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ एशियन कंटिनेंट. आणि हे चायना आणि इंडोनेशियामध्ये एक्झिस्ट करायला सुरुवात झाली. Evolution of upright man continued in the direction of developing its brain for the period of about 1 lakh years, and meanwhile it discovered the fire. मग हे जे ह्युमन्स लाईक ॲनिमल्स आहेत किंवा जे होमोजिनस मध्ये इन्व्हॉल्व होतात तर हे हळूहळू त्यांच्या ब्रेनची डेव्हलपमेंट सुद्धा होण्यास सुरुवात झाली. कधी? तर 1 लाख वर्षांपूर्वी. आणि तेव्हाच त्यांनी फायर डिस्कवर केली, अग्नीचा शोध लावला 1 लाख वर्षांपूर्वी. Brain of 50,000-year-old man had been sufficiently evolved to the extent that it could be considered as member of the class wise man. होमो सेपियन्स. होमो सेपियन्सलाच काय म्हणलं आहे? वाईज मॅन. तर जे 15,000 वर्षापूर्वीचा जो मॅन होता तो इतका सफिशियंट होता की आपण त्याला आपल्या जिनस मधला, आपल्या स्पेसिस मधला एक मेंबर समजू शकतो, जो की आपल्यासारखाच होता, इतका इव्हॉल्व झालेला होता. आणि त्याला वाईज मॅन, क्लास वाईज मॅन, आपल्याच क्लास मधला तो होता, त्याला वाईज मॅन असे म्हटलं. निअँडरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. तर वाईज मॅनचं फर्स्ट एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. निअँडरथल मॅनला फर्स्ट वाईज मॅन असं म्हटलं आहे. द क्रो मॅग्नॉन मॅन इव्हॉल्ड अबाउट 50,000 years ago. जो की क्रो मॅग्नॉन मॅन होता तो 50,000 वर्षांपूर्वी इव्हॉल्व झाला. कोण? तो क्रो मॅग्नॉन मॅन. And afterwards this evolution had been faster than the earlier. आणि तेव्हापासून जे हे इव्हॉल्युशन आहे ते आणखी फास्ट झालं, पूर्वीपेक्षा आणखी फास्ट झालं. About 10,000 years ago,
वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस दी ॲग्रिकल्चर. मग हा जो वाईज मॅन होता, फर्स्ट वाईज मॅन कोण होता? निअँडरथल मॅन. त्यानंतर क्रो मॅग्नॉन मॅन. जो वाईज मॅन आहे त्यांनी ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिस चालू केली, शेती करण्यास सुरुवात केली. इट स्टार्टेड टू रिअर दी कॅटल हर्ड्स. त्यांनी प्राणी पाळण्यास चालू केली. इस्टॅब्लिश दी सिटीज. मग ते एकत्र राहू लागले आणि त्यांनी गावाची निर्मिती केली, सिटीजची निर्मिती केली. कल्चरल डेव्हलपमेंट टूक प्लेस. त्यांनी त्यांची संस्कृती जपण्यास सुरुवात केली. आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5000 years ago. आणि त्यानंतर त्यांनी लिहिण्याची कला शिकली. कधी? 5000 वर्षांपूर्वी. अँड दस दी हिस्टरी हॅड बीन स्टार्टेड. मग त्यावरूनच हिस्टोरीची तिथूनच सुरुवात झाली. Modern sciences emerged about 400 years ago. मॉडर्न सायन्स कधीपासून चालू झाले? 400 वर्षांपूर्वी. अँड इंडस्ट्रियल सोसायटी वॉज इस्टॅब्लिश अबाउट 200 years ago. 200 years ago. 200 वर्षांपूर्वी इंडस्ट्रियल सोसायटी इस्टॅब्लिश झाली. अँड नाऊ वी हॅव रीच ॲट दिस स्टेज अँड स्टील वी आर सर्चिंग द डिटेल्स ऑफ रूट्स ऑफ ह्युमन अन्सेस्ट्री. आणि आज आपण या स्टेजला पोहोचलोत आणि आपण अजूनही ह्युमन्सची अन्सेस्ट्री शोधत आहोत. ह्युमन अन्सेस्ट्रीचं मूळ, त्यांचं रूट्स आपण सर्च करत आहोत. तर हे होतं ह्युमन इव्हॉल्युशन. तर फर्स्ट वाईज मॅन कोण होता? निअँडरथल मॅनलाच फर्स्ट वाईज मॅन असे म्हटलं आहे. आणि आपलं आजच्या ह्युमनचं बायोलॉजिकल नेम काय आहे? होमो सेपियन्स. होमो इज दी जीनस अँड सेपियन्स इज दी स्पेसीज. हे पिक्चर तुमच्या बुकमध्ये आहे, तुम्ही त्याचा अभ्यास करा. बघा इथं लेमस लाईक ॲनिमल्स दिला आहे. कधी होता तो? 7 करोड इयर्स अगो. त्यानंतर इजिप्टोपिथेकस 4 करोड इयर्स अगो. त्यानंतर ड्रायोपिथेकस 2.5 करोड इयर्स अगो. अँड देन रामापिथेकस 1 करोड इयर्स अगो. आणि हा जो रामापिथेकस एप लाईक ह्युमन लाईक ॲनिमल होता, तो कुठे शोधला गेला? ईस्ट आफ्रिकामध्ये. त्यानंतर ऑस्ट्रेलोपिथेकस 4 lakh years ago. स्किल्ड ह्युमन 2 lakh years ago. मॅन विथ इरेक्ट पोस्चर 15 lakh years ago. हे बघा, स्किल्ड ह्युमन 20 lakh years ago. Man with erect posture 15 lakh years ago. Then Neanderthal man is the wise man 1.5 lakh years ago. And then Cro-Magnon man 15,000 years ago. This is a fully erect man and fully skilled man. And then we are now Homo sapiens. So this is a human evolution. And here we complete our chapter, and and in the next lecture we start the new chapter. Okay, if you like this video, please subscribe this channel and click on the like icon. Here we stop.